लाज वाटत नाही का तुला? तुझी आजी इथे आजारी आहे आणि तू तिला या अवस्थेत सोडून चाललास? तुझ्या आई बापांचा ऍक्सिडेंट झाल्यावर याच आजीने तुला आई बापांचं प्रेम दिलं, तुला सांभाळलं, तुझ्या शिक्षणाचा खर्च केलं, तुला मोठा केलं आणि तू काय केलास? स्वतःच्या फायद्यासाठी तू आजीला एकटीला सोडून गेलास आणि जो गेला तर परत फिरकलाच नाही आणि तुझ्याशी संपर्क करायला किती धडपड केली आणि तेव्हा तुझा नंबर पण तिला कसं बसं कळला? दादा हे बघा, तू फोन घेतलास पण तिच्याशी एक शब्द सुद्धा बोलला नाहीस. लाज वाटली नाही का रे नालायक माणसा? तुझी वाट बघत आजीच्या डोळ्यात फुलं पडली की आता शेवटची घटका मोजते आदित्य. तू आता तिला सोडून जाऊ नकोस. अहो तुम्ही हे बघा, ऐका माझा, ती आजी माझी कोणीच नाही लागत, कळलं का? एक मिनिट दादा, मी बोलते त्यांच्याशी. अरे काय? इकडे या. तू यार काय तुला कळतंय का? आदित्य सर. अरे हा काय प्रकार आहे सगळा? शांत व्हा. हे बघा, ते ज्या आदित्यला शोधतायत तो आदित्य वेगळा आहे ना, तुम्ही वेगळे आहात. मग सर आता आजीला आपली जास्त गरज आहे. मला असं वाटतं की तुम्ही सर का आजींचा नातू म्हणून इथं राहिलात ना तर त्या पटदिशी बऱ्या होतील. काय बोलतेस तू? तुला कळतंय का? आणि उद्या त्या आजीला जाग आल्यावर मग काय करणार आहोत? तू पारू, मला खरंच नाही पटत आहे. सर तुम्ही नका ना काळजी करू. आजींच्या डोळ्यात फूल पडलंय, म्हणजे मोतीबिंदू झाला आहे त्यांना, त्यामुळे त्यांना काय बी नाही कळणार. उलट शेवटच्या क्षणात आनंदच होईल त्यांना. सर तसं बी तुम्हाला इकडं कुणी बी ओळखत नाहीये, म्हणजे तुम्ही कोण आहात हे कुणालाच माहित नाहीये. असं समजा की आजीच्या रूपानं देवी आईंचा आशीर्वाद मिळाला आहे आपल्याला. आजी बऱ्या झाल्यानं आपली राहण्याची व्यवस्था झाली ना की आपण समजांना खरं काय ते सांगून टाकू. तोपर्यंत तुम्ही आजींचा नातू म्हणून इकडे राहणार. पारू पण इथे कसं काय? सर प्लीज. ठीक आहे. दादा माफ करा, मला माझी चूक लक्षात आली. माझ्या लक्षात नाही आलं. दादा तुम्ही काळजी करू नका, आम्ही इथेच आहोत. हा, आम्ही आजीची पूर्ण काळजी घेऊ. हा, आजी आजी मी आदित्य. आजी 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 उठून बस, पाणी पी. उठ उठ, पाणी घे, पाणी. वय आजी पाणी पी, पाणी पी. कोण आहेस तू? आजी मी आदित्य, तुझा आदी. आजी आदित्य तुझा नातू. मी आलोय परत आजी. आदी आदी आदी
माझ्या काळजाचा तुकडा. माझा राजा. आजी आधी पाणी पिऊन घे. हा. अरे म्हातारी एकलीच आहे घरात, तुझी वाट बघते रे. ते असं काय करताय? कामात असेल पोरग. तेच विचारतो मी, कुठल्या कामात गुंतला होतास? गावाला बी नाही आलास तू. तू नाही ते नाही, म्हातारीचा पोरगा कुठं आहे? त्याला का नाही आला सोबत? कुठं आहे तो? आदित्य, काय पण म्हण तू, पण मला तुझा चेहरा किर्लोस्करांच्या मोठ्या मुलासारखाच दिसतो. माफ करा, मला जरा गडबड. मी आलोच. आज कुठे चाललाय? ते टॉयलेटला. घरात असतो वे टॉयलेट, बाहेर आहे. सदा जा आधी त्याला टमरेल दे. बरं बरं. हे काय आहे? टमरेल धुणार कशानं?